प्रभाग क्रमांक 12 छत्रपती शिवाजीनगर व मॉडेल कॉलनीमधून इच्छुक असलेले दयानंद इरकल माझ्यासोबत आहेत. दयानंदजी, टाइम्स ऑफ पुणेमध्ये आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. कुठल्या पक्षाकडून तुम्ही उमेदवारी मागताय आता सध्या? मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि मी त्या पक्षाकडनं इच्छुक आहे. तुम्हाला असं का वाटतं की पक्षाने उमेदवारी तुम्हाला द्यावी? मी पक्ष स्थापनेपासून अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि गेली अनेक वेळा मला या पक्षाच्या तिकिटापासून रिझर्वेशन आरक्षणाच्या सोडतीमुळे बऱ्याच वेळा तिकिटापासून वंचित राहून मला अपक्ष लढण्याची वेळ आली आहे. परंतु यावेळेस अगदी सोयीचं असं आरक्षण माझ्या दृष्टीने पडलेलं आहे. त्यामुळं पक्ष माझा नक्कीच विचार करतील आणि गेल्या 20 वर्षामध्ये मी केलेल्या कामाचं मला नक्कीच यावेळेस फळ मिळेल. काय असे ठळक जे कार्य आहेत तुम्ही जी केलेली आहेत, तुम्हाला असं आठवतं कुठलं? म्हणजे कार्य गेली 25 वर्षे मी ह्या भागामध्ये कार्यरत आहे. याच्या अगोदर 2002 मध्ये माझी बहीण नगरसेविका गिरिजा इरकल ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. पण तेव्हापासूनची आमची मुहूर्तमेढ गेली 25 वर्ष आम्ही महिलांसाठी या भागामध्ये हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात असतो. गेली 5-6 वर्ष अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तब्बल 2 ते 3 हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय वस्तूचं वाटप करत असतो. त्याच्या पलीकडे जाऊन नुकतंच कोरोनाच्या काळामध्ये आमच्याकडे एक 40 घरं सिलेंडरच्या स्फोटमध्ये आग लागून भस्मसात झाली होती. त्या 40 घरं मी स्थानिक आमदार, त्याचप्रमाणे माझे सहकारी मित्र, काही दानशूर व्यक्ती यांच्या सहकार्याने त्या लोकांना या ठिकाणी मोफत घरे बांधून दिली होती. अशीच घटना 2010 मध्ये देखील घडली होती, जे वडारवाडी विटकर बंगल्यासमोर घटना घडली. त्यावेळी देखील मी 25 घरं अशीच सिलेंडरच्या स्फोटमध्ये भस्मसात झालेली मी पूर्णपणे त्यांना फ्री ऑफ कॉस्ट पक्की घरं बांधून दिली होती. आणि कोरोनाच्या काळामध्ये विचाराल तर मी माझ्या जीवावर खेळलो. अगदी स्वतःची माझी ॲम्ब्युलन्स फ्री ऑफ कॉस्ट ह्या संपूर्ण भागामध्ये कार्यरत होती. 400 ते 500 पेशंट मी ॲडमिट केले. अनेक लोकांना वॅक्सिनचं काम असेल, 30 ते 35 डेड बॉड्या उचलण्याची वेळ माझ्यावर आली की ज्या कोरोनाच्या काळामध्ये त्यांचे घरचे देखील दजावत नव्हते. अशा वेळेस त्यांचं अंत्यसंस्काराचं काम मी केलं आणि प्रत्येक घराघरामध्ये औषध फवारणी असेल, विधवा भगिनींना किट वाटप केलं. 400-500 महिलांना मी किट वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला. आणि पुन्हा माझे कार्यकर्ते, त्यामध्ये परोपकार मित्रमंडळाचे माझे सर्व कार्यकर्ते माझ्या खांद्याला खांदा लावून काम करत होते. आणि जेणेकरून या भागातील एक मातृत्व जसं असतं त्याप्रमाणे मी माझं कुटुंब म्हणून मी या संपूर्ण वॉर्डाला सांभाळण्याचं काम केलं की जेणेकरून या कोरोनाच्या बाधीमुळे कोणाच्या घरामध्ये दुःखद घटना घडू नये यासाठी मी प्रिकॉशन घेतलं. आता तुम्ही जे म्हणता छत्रपती शिवाजीनगर मॉडेल कॉलनी आहे, त्याच्या व्यतिरिक्त या प्रभागामध्ये प्रकर्षाने असे कुठले म्हणजे हे वाटतात तुम्हाला की एरियाज असतात जिथं अजून सुद्धा सर्वसामान्य नागरिक चांगल्या सोयीसुविधापासून वंचित आहे? हा, माझा वडारवाडी भागच वंचित आहे. त्याप्रमाणे चाफेकर नगर एक आहे, 1202 शिरोळे वसत आहे, पुलाची वाडी आहे की ज्या लोकांना अजूनही या ठिकाणी प्रत्येक दैनंदिन गरजेला सामोरं जावं लागतं. मग नळ असेल, गटर असेल, पाणी असेल, रस्ता असेल, वीज असेल, या सर्वच बाबींना सामोरं जावं लागतं. आणि भविष्यामध्ये ह्या सर्वांच्यासाठी योग्य अशी म्हणजे विकासाची कामं करण्याच्या उद्देशाने ही निवडणूक मी लढतोय. एकीकडं छत्रपती शिवाजीनगर मॉडेल कॉलनी म्हणताय, डेक्कनचा परिसर येतोय, एकीकडे एज्युकेटेड एरिया आहे आणि एकीकडं स्लम एरिया आहे. म्हणजे हे पाहता तुम्हाला म्हणजे खरोखरच तुमची कसोटी लागणार आहे प्रचाराच्या वेळेस, असं वाटत नाही का तुम्हाला? नक्कीच, कारण की गेली 25 वर्ष मी ह्या सर्वसामान्य झोपडपट्टीमधला रहिवासी असल्यामुळे ह्या भागात माझं भरपूर काम आहे. आणि ज्या ठिकाणी सुशिक्षित असं म्हणाल तर माझ्याकडे एज्युकेशन संस्था बऱ्याच आहेत. माझ्या प्रभागामध्ये बाहेरचे विद्यार्थी वगैरे खूप येत आहेत आणि बऱ्याच अपघातांना सामोरं जावं लागतं. तर भविष्यातलं माझं विजन असणार आहे FC रोड असेल, SB रोड असेल आणि जंगली महाराज रोड असेल, या ठिकाणी ओव्हरफ्लायच्या माध्यमातून किंवा अंडरग्राऊंडच्या माध्यमातून वाहतुकीची कशी सोय करता येईल जेणेकरून या विद्यार्थ्यांना सुरक्षितता त्यामध्ये आपल्याला ठेवून त्यांचं जीवनावर म्हणजे असं काही आघात होऊ नयेत यासाठी माझा प्रयत्न राहील. आता एकंदरीत समजा तुम्ही जसं म्हणताय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून तुम्ही तिकिटाची अपेक्षा करताय. समजा उद्या पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली आणि मायबाप जनतेने तुम्हाला मतदानरूपी आशीर्वाद देऊन विजयी केलं, तर तुमचा प्रभाग क्रमांक 12चा जो अजेंडा आहे, विजन, विकासाचं मॉडेल काय असणार आहे? विकासाचं मॉडेल माझ्या अजेंडामध्ये महत्त्वाचा विषय आहे हॉस्पिटॅलिटी.
माझ्या भागामध्ये सर्वसामान्य गरीब मोलकरीण काम करणारे, मोलमजूर काम करणारे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या लोकांना आज जीवाला गमवावं लागतं ते केवळ हॉस्पिटलचा खर्च जमत नसल्यामुळे. तर माझ्या भागामध्ये जे काही सरकारी दवाखाने आहेत त्या दवाखान्यामधून माझा 3D ही कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट डायलिसिस, फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी आणि फ्री ऑफ कॉस्ट डायबिटीज. कारण आज मॅक्झिमम आपण पाहतोय की डायबिटीजचे पेशंट वाढत चाललेत, डायलिसिसचे पेशंट वाढत चाललेत आणि माझ्या भागातील सर्वसामान्य गरीब महिला जी मोलमजूर करून खाते तिला डिलिव्हरीचा खर्च परवडत नाही मोठ्या हॉस्पिटलमध्ये. तर त्यासाठी ही कन्सेप्ट फ्री ऑफ कॉस्ट माझ्या भागामध्ये कशी राबवतील हा माझा महत्त्वाचा अजेंडा असणार आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं स्लम एरिया भरपूर असल्यामुळे वाढती गुन्हेगारीचा प्रमाण तर खूप वाढलेलं आहे. त्याच्यावर काय तुम्ही काम करणार आहात? मी प्रामुख्याने पोलीस खात्यामध्ये 16 वर्षाची नोकरी केली आहे. त्याच्यामुळे तसं माझ्या नावाचं तसं जेवढं आदराने दबदबा आहे तसं त्या गुन्हेगारीवर देखील थोडासा दहशत आहे की जेणेकरून या भागामध्ये जर आपण दहशत केली तर दयाभाऊसारखं एखादं नेतृत्व आपल्याला कुठेतरी चेपेल ही त्या गुंडांना देखील भीती आहे. त्यामुळं माझ्या भागामध्ये गुन्हेगारी वाढू नये यासाठी माझं प्रामुख्याने पोलिसांशी सहकार्य असतं आणि त्या माध्यमातून मी त्यांच्यावर अगदी म्हणजे जेणेकरून वचक बसवता येईल यासाठी माझा प्रयत्न राहील. स्लम एरियामधल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी महिला सबलीकरण आणि सशक्तीकरणासाठी काय तुमच्या डोक्यात उपाययोजना आहेत अजून? हेच मी सांगितलं, माझा मोस्टली माझ्याकडे मोलमजुरी करणाऱ्याच महिला जास्त आहेत. भविष्यामध्ये कारण की कमी शिक्षण आणि घरच्या गरिबीमुळे त्यांना जास्त शिक्षण घेताना नाही आलं, मग अशा काही महिला असतील तर चांगल्या ठिकाणी आता बऱ्याच ठिकाणी मी गॅरंटी देत नाही सरकारी नोकरीची, परंतु ज्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर सरकारी ह्याच्यामध्ये सिक्युरिटीची कामं असतील किंवा आणखीन काय हाऊसकीपिंग असेल की जेणेकरून त्यांनी आता ही कामं सोडून काहीतरी वेगळ्या एक लिव्हिंग स्टँडर्ड चेंज करावं अशा पद्धतीने त्यांना कामं देण्याचा प्रयत्न माझा राहील. तरुण मुलंही आहेत, बेरोजगारी खूप वाढलेली आहे, दिवसेंदिवस वाढते आणि नरेंद्र मोदी म्हणतात की युवकांचा देश आहे भारत देश, पण बेरोजगारी वाढलेली आहे आणि मुलं या बेरोजगारीमुळं कुठेतरी डिप्रेशनमध्ये जाऊन व्यसनेधीनतेकडे वळतात. त्याच्यावर काय उपाययोजना करणार तुम्ही? माझं पहिल्यापासूनच मी स्वतःच एक व्यायामपटू असल्यामुळे, चांगला स्पोर्ट्समन असल्यामुळे व्यसनापासून मी माझ्या कार्यकर्त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आलेलो आहे. पहिला प्रश्न रोजगारीचा. रोजगारी तुम्हालाही माहिती आहे की वाढत्या लोकसंख्येमुळं आपल्याकडं सरकारी नोकऱ्या मिळणे मुश्किल आहे. माझा प्रयत्न त्या मुलांना कुठंतरी उद्योग व्यवसायामध्ये अडकवावं जेणेकरून त्यांनी त्यातनं काहीतरी प्रावीण्य मिळवून चांगलं आपलं म्हणजे उद्योगधंद्यामध्ये त्यांनी आपलं वचक बसवावं आणि जम बसवावं आणि त्यातनी आपली प्रगती करावी ही माझी अपेक्षा आहे. नक्कीच तुमच्या पुढच्या वाटचालीस आमच्या टाइम्स ऑफ पुणेकडून हार्दिक अशा शुभेच्छा. धन्यवाद. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.